हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला झटपट होणारं मिरचीचं लोणचं दाखवणार आहे। इथे मी आपल्या रेग्युलर मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आणि पोपटी म्हणजे कमी तिखट अशा दोन्ही मी घेतलेल्या आहेत आणि असे 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे। चला तर मग आता बघूया आपण याचं लोणचं कसं करायचं। मी इथे पॅन घेतलेला आहे, पॅन आता गरम करायला ठेवला आहे। तर लोणच्यासाठी आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत। आधी त्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा आपली मोहरीची डाळ घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा आणि अर्धा चमचा आपले मेथी दाणे घेतलेले आहेत। आता हे बारीक गॅसवरती आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे। भाजल्यामुळे याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल, त्यामुळे आपलं लोणचं पण चांगलं टिकेल। आता हे थोडं थंड झालं की आपण मिक्सरला पल्स मोडवरती हे त्याची पूड करणार आहोत। आपला मसाला छान थंड होऊन आपण तो मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे। आता आपण या मिरचीमध्ये हिंग घालणार आहोत, थोडं अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपण बनवलेला मसाला घालून घेणार आहोत। हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि मी इथे अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे। ते तेल थंड झाल्यानंतर आपण या मिरचीवरती ते घालणार आहोत। हे आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आपला ते मसाला छान मिक्स झालेला आहे आणि मी इथे अर्धी वाटी तेल गरम करून घेतलं होतं, ते आता थंड झालेलं आहे। ते आता आपण मिरचीवर घालून घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घेणार आहोत। लोणचं भरून ठेवण्यासाठी मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे। ही पूर्ण कोरडी स्वच्छ केलेली बरणी आहे। अशाच बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं ठेवू शकता, म्हणजे ते टिकेल। आपण आता हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। काही जण यामध्ये मोहरीचं तेलही वापरतात। मोहरीचं तेल तुम्ही खात असाल तर मोहरीचं तेलही घाला, त्याने पण एक छान अशी चव येते। मस्त मसाला असा हा मिरचीला पण लागलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।